आपल्या देशाच्या बाजूला असणारा चीन हा देश जो आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जवळपास 450 फुटांची मूर्ती बनवत आहे. परंतु का? संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत. परंतु तत्पूर्वी तुम्हाला विनंती असेल, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. गेल्या काही दिवसांपूर्वी विजयवाडामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 200 फुटांची एक मूर्ती बसविण्यात आलेली होती. त्या मूर्तीची सर्वच ठिकाणी चर्चा झाली होती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा तो जो पुतळा होता त्याचं सर्वांनीच कौतुक देखील केलं होतं आणि आपल्या सर्वांनाच वाटत होतं की हाच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जगातील सर्वात उंच असा पुतळा असेल. परंतु आता त्याहीपेक्षा उंच असा पुतळा बनतोय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जवळपास 450 फुटांचा एक पुतळा बनविला जात आहे आणि तो चायनामध्ये बनतोय. तर त्यामागचं कारण काय आहे आपण सर्वच जाणून घेण्यासाठी उत्सुक आहोत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं एक जे आहे इंदू मिल या ठिकाणी स्मारक बनविण्यात येत आहे. त्या स्मारकासाठी जी मूर्ती बनविली जात आहे ती चायनामध्ये डिझाईन केली जात आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची ही मूर्ती चायनामध्ये बनविली जात आहे आणि ती मूर्ती जी आहे राम सुतार यांच्याद्वारे बनविली जात आहे. राम सुतार हे तेच आहेत, त्यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांची मूर्ती बनविलेली आहे. जी मूर्ती गुजरातमध्ये बसविण्यात आलेली आहे तीच मूर्ती तेच कारागीर जे आहेत राम सुतार हेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची ही मूर्ती बसवत आहे. केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांना काही दिवसांपूर्वी ह्या मूर्तीचा पहिला लुक दाखविण्यात आला किंवा या पुतळ्याचा पहिला जो लुक तो दाखविण्यात आलेला होता. परंतु रामदास आठवले यांना ती मूर्ती पसंत आली नाही. ते म्हणाले की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चेहऱ्यामध्ये कुठलीही चूक होता कामा नये, मला ती आवडणार नाही. आणि त्यांनी थेट निर्देश दिले की मंत्रालयाच्या समोर असणारा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जो पुतळा आहे एक्झॅक्ट तशीच मूर्ती मला हवी किंवा तसाच पुतळा मला हवा आहे आणि तसाच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा चेहरा हवा आहे असे निर्देश त्यांनी दिले. आणि त्यांनी सांगितलं की येत्या 6 डिसेंबर 2025 पर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे तो जो पुतळा आहे तो बनून तयार होईल. सर्वात मोठी बातमी अशी निघून येत आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा तो जो पुतळा बनविला जात आहे त्याचे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे पार्ट्स बनविले जात आहेत, वेगवेगळ्या तुकड्यांमध्ये त्यांना बनविलं जात आहे अशी माहिती राम सुतार यांनी दिली आहे. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा हा पुतळा एवढा भव्य आहे की त्याला एका ठिकाणी बनविणे शक्यच नाही. त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा हा पुतळा सर्वच ठिकाणी बनविला जात आहे आणि त्यानंतर त्या पुतळ्याला ज्या इंदू मिल या ठिकाणी आणल्या जाईल आणि त्या ठिकाणी जे आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या त्या पुतळ्याला असेंबल केलं जाईल. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जवळपास 450 फुटाचा हा जो पुतळा बनत आहे त्यामुळे सर्वांचेच याकडे लक्ष लागून आहे. हा पुतळा जे आपल्या देशामध्ये नाही तर चायनामध्ये बनविला जात आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हा एवढा मोठा भव्य दिव्य पुतळा असणार आहे आणि त्याचसोबत हे जे दादरी इंदू मिल या ठिकाणी जे स्मारक बनविले जाणार आहे त्या ठिकाणी असं बोललं जात आहे की सांची स्तूपचा जो प्रवेशद्वार आहे त्यासारखंच प्रवेशद्वार त्या ठिकाणी बनविण्यात यावे अशी मागणी किंवा अशा आदेश जे आहेत रामदास आठवले यांनी दिले. आणि त्याचसोबत त्या ठिकाणी जे स्मारक बनविले जात आहे त्या ठिकाणी ते खूप भव्य आणि मोठा असं बनविलं जाणार आहे. त्यामुळे सर्वांचंच या गोष्टीकडे लक्ष लागून आहे. तरी तुम्हाला याबद्दल काय वाटतं खाली कॉमेंट करून नक्कीच सांगा आणि आपल्या राज नेटवर्क या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा.